या आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत करण्यासाठी जो उपस्थित झाले त्यांची मी नावं या ठिकाणी वाचतो. पारधी समाजाचे असणारे अभय पवार या ठिकाणी उपस्थित आहे. नाथजोगी समाजाचे असणारे एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. आनंद कडुका हे धोबी समाजाचे आहेत. प्रवीण खेरकर हे नाभिक समाजाचे आहेत. प्रशांत बोरबोडे त्याच्याच बरोबर केशव केने, श्रीकांत भुयार हे माळी समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्याच बरोबर श्याम शिंदे, आझाद शिंदे हे लोहार समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश झिवटे आणि मयूर काकडे कुंभार समाजाचे उपस्थित आहेत. त्याच्याच बरोबर प्रमोद चाफे, अरविंद येठे, सुनील गोडमारे हे तेली समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्याच बरोबर राहुल कडू, पंकज मानकडे आणि जय किशन इंगळे हे कुणबी समाजाचे आहेत. सर्व पत्रकार आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित पक्षाचे असणारे सर्वच पदाधिकारी त्यांनी आपल्यासमोर भाषण केलं. उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, बालमित्रांनो, आपण स्वागत केलं सगळ्यांनी, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असा मनपूर्वक आभारी आहे. या यात्रेच्या निमित्ताने नुसता जनजागृतीचा कार्यक्रम नाही. आपल्या येत्या विदर्भामध्ये अशी असणारी काही परिस्थिती नाही, परंतु काही जिल्ह्यांमधली परिस्थिती फारच बिघडली होती. एवढी बिघडली होती की एकमेकांची तोंड बघत नव्हती अशी परिस्थिती. मराठा समाज एका बाजूला आणि ओबीसी समूह एका बाजूला. दोघांच्या लग्नामध्ये जायचं नाही, दुकानामध्ये विकत घ्यायचं नाही, अशा रीतीची भाषा त्या ठिकाणी चालली. सामाजिक भांडण नाही आपलं, हे राजकीय भांडण आहे. आपण असं लक्षात घेतलं पाहिजे. आणि या राजकीय भांडणामध्ये आपली भूमिका काय हे आपण असं समजवून घेऊ. मी असं म्हणेन की या यात्रेची फलस्फूर्ती काही असेल तर जी दंगल होणार होती, जे मन कलुषित होणार होती, ते दोन्ही थांबले हे आपण असं लक्षात. ही आमची असावी फलस्फूर्ती आहे. ओबीसी समूह मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि म्हटलं चांगली गोष्ट, काही वाईट नाही. किंवा मराठा समाज ओबीसीला मतदान देणार नाही हे सुद्धा झालेलं मत वाईट नाही, हे चांगलं आहे. मी असं म्हणतो हे राजकीय मत आहे. हे कायमचं मत आहे का? तर नाही. हे मत राहणार कधी? मतदान होईपर्यंत मत राहील. मतदान एकदा झालं माणसं बदलतात. परंतु त्या दोन आमदारांच्या गाड्या जाण्याचा जो प्रयत्न झाला, ज्या दोन आमदारांच्या गाड्या जाण्याचा प्रयत्न झाला, त्यातून हे राजकीय भांडण सामाजिक भांडण परिवर्तित करण्याचा हेतू होता. हे राजकीय भांडण सामाजिक ह्याच्यात परिवर्तन करण्याचा हेतू होता. आणि सामाजिक परिवर्तन झालं की द्वेष पसरायला त्या ठिकाणी सुरुवात. द्वेष पसरायला सुरुवात होतो आणि द्वेष पसरला की माणसांची मनं लवकर जुळत नाही अशी असणारी परिस्थिती. माणसांची मनं लवकर जुळत नाही, दुबकली की दुबकली. आणि म्हणून मनं दुबकू नये, विचार दुबकली तरी चालतात अशी परिस्थिती आहे. आणि 3 प्रश्न विचारतो लोकांना.
आरक्षण देतं कोण? कोण देतं आरक्षण? आरक्षण देतं कोण? आरक्षण देतं कोण? कोण देतं आरक्षण? कोण देतं? सरकार. संविधानामध्ये तरतूद असते, ती तरतूद अंमलबजावणी सरकार करते, म्हणून सरकारने दिल्यानंतर ते कायदेशीर आहे, संविधानिक आहे की नाही हे तपासतं कोण? कोण तपासतं? आता कोण तपासतं हे बरोबर आहे. सामान्य माणसं काय करतात? सामान्य माणसं काय करतात? सामान्य माणसं काय करतात? आमदार निवडून आणतात, त्याच्याच बरोबर त्याच्या विचाराचं सरकार. त्याच्यावर मतदार काय करतो? तर मतदार त्याच्या विचाराचं सरकार. आणि मग आम्ही लोकांना विचारायचो की जर तुम्हाला आरक्षण द्यायचा अधिकारच नाही तर कशाला डोके फोडताय? कशाला म्हणताय याच्या दुकानात जाणार नाही? कशाला म्हणताय आम्ही याच्या लग्नात जाणार नाही? कशाला म्हणताय याच्या पंक्तीत बसणार नाही? याच्या दुकानातून विकत घेणार नाही? कशाला म्हणताय? काय सांगताना त्याच्यामध्ये? काही. आणि म्हणून आरक्षणाची व्याप्ती ही अनेक लोकांच्या लक्षात आल्यामुळे ज्याला कुठल्या पक्षाला दंगलग्रस्त करायचं होतं त्यांचं थांबलं. काही पक्ष भूमिकाच घ्यायला तयार. एनसीपी आणि काँग्रेस हे भूमिकाच घ्यायला तयार. आणि एनसीपी वाल्यांना विचारलं तुम्ही दोनदा एकनाथ शिंदेला भेटला, ते एकनाथ शिंदेशी काय बोललात ते तर सांगा. जरांगे पाटील यांची ही मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, याला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा विरोध आहे हे एनसीपीने सांगावं, ते काँग्रेसने सांगावं. पण दोघंही गप्प आहे, बोलायला तयार नाही आहे. उद्धव ठाकरे बोलले तर उद्धव ठाकरे हे ओबीसीच्या बाजूने नाही हे आपण सर्व लक्षात. का त्यांनी ओबीसीना सल्ला काय दिला की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा, नरेंद्र मोदीकडून टक्केवारी वाढून आणा, आणि नरेंद्र मोदीकडून टक्केवारी आणून दिली की मग मराठ्यांना आपण त्याच्यामध्ये समावेश करू आणि आरक्षणाचा प्रश्न मिळेल. ओबीसी का नको की आमच्यामध्ये मराठा समाज नको, शासनाने त्यांचा सर्व वेगळं ताट करावं, शासनाने त्यांचा सर्व वेगळं ताट करावं, मराठा समाज आमच्यामध्ये नको. आणि उद्धव ठाकरे म्हणतात आहे की वाढवून घ्या आणि ओबीसी मध्ये त्यांना टाका. आता हे ओबीसीला मान्य आहे का? नाही, नुसतं म्हणून चालणार नाही. एक लक्षात घ्या की ओबीसीच्या आरक्षणाला प्रचंड मोठा चॅलेंज उभं राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. प्रचंड मोठा चॅलेंज उभं राहिलेला आहे. शरद पवार मध्यंतरी काय म्हणाले? काय म्हणाले? काय म्हणाले? काय म्हणाले? कोणाचे ऐका. 225 समाजाची माणसं आम्ही निवडून आणू. जरांगे पाटील आणि शरद पवार एकच आहे, आपण लक्षात घ्या. जरांगे पाटील आणि शरद पवार एकच आहे, दोन नाही.
ते वेगळे लढले तर वेगळे आहेत असं मी मानेन. जरांगे पाटील वेगळे लढले नाही तर शरद पवारांचे आहेत हे आपण लक्षात घ्या. हे 225 आले. आरक्षण किती आहे? SC STच्या जागा किती आहे? किती आहे? SC STच्या जागा किती आहे? किती? 58. बरं 58 225 आणि 58 किती झाल्या? कोणाचं गणित चांगलं आहे? कोणाचं गणित चांगलं आहे सांगा. अरे हसण्यापेक्षा त्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर आहे ते उघड आणि बघ किती होतात ते. 283 आणि विधानसभेच्या जागा किती आहेत? ओबीसीला किती शिल्लक राहिल्या? आता राजकारण समजून घ्या. इलेक्शनच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही. इलेक्शन झाल्यानंतर धोका आहे हे आपण लक्षात. इलेक्शन झाल्यानंतर धोका आहे हे आपण लक्षात. कुठला धोका आहे? 225 निवडून आले तर ओबीसीची जी मागणी आहे की जनगणना झाली पाहिजे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि आमची टक्केवारी काय आहे ती आम्हाला कळाली. ते म्हणतात मंजूर. ठराव होतो की जात गणना काढण्याच्या परवानगी देण्यात आली, ठराव करण्यात आला आणि ओबीसीची टक्केवारी किती आहे ती ठरवण्यात आली. त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होतो की जोपर्यंत खऱ्या अर्थाने ओबीसीची टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे. याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे का? आली आहे? आली आहे का? नाही. हे अगोदरपासून देण्यात आलेली नाही आहे. ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती या अगोदर देण्यात आली की नाही आहे? जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा याच मुद्द्यावर देण्यात आलेली आहे की त्या ठिकाणी ओबीसीची संख्या किती आहे ही माहीत नाही आहे आणि हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. आपण लक्षात, हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. त्याच्यामुळे विधानसभेमध्ये ठराव झाला. उद्या नवीन विधानसभा गठीत झाली आणि ठराव झाला तर ओबीसीच्या आरक्षणाला खुंटीवर टाकणं म्हणून हे लक्षात घ्या. आता उद्याच्या या ठरावाला मंजुरात होऊ द्यायची नाही तर ओबीसीची काय जबाबदारी? तर ओबीसीची जबाबदारी काय आहे? काय जबाबदारी आहे?
ओबीसीचे आमदार निवडून आणा. आता किती ओबीसीचे आमदार आहेत? आता किती ओबीसीचे आमदार आहेत? किती आहे? किती? किती आहे? 11. समजा उद्या अधिवेशन बोलवलं आणि जनगणनेचा ठराव मंजूर करायचा आणि त्याच्याबरोबर स्थगन प्रस्ताव करायचं. हे 11 जण तो आरक्षण थांबवा हा ठराव थांबवू शकतात का? नाही. आता तो ठराव थांबवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? किती वाढवावे लागतील? किती वाढवावे लागतील? किती? अरे ही लाईट बंद कर राजा, ही लाईट बंद कर. माझ्या डोळ्यावर तर फार त्रास देतो. हा, ठराव मंजूर न व्हावा म्हणून आपल्याकडे आमदार किती लागतील? किती? 145. आपण ठरवलं आता की 100 आमदार ओबीसीचे आणायचे. उरलेले आपण कुठून आणणार? उरलेले आपण लक्षात घेतलं पाहिजे की जसा आपण डोळा ठेवतोय तसं जरांगे पाटील सुद्धा डोळा ठेवतोय. कशावरती डोळा ठेवतोय तर त्यांनी सांगितलं 57-58 ज्या राखीव जागा आहेत, 57-58 ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागेवरती डोळा आहे. ओबीसीना आपलं आरक्षण वाचवायचं आहे. ओबीसीना आपलं आरक्षण वाचवायचं आहे तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या 57 जागा आहेत SC STच्या आरक्षित जागा ज्या आहेत या आरक्षित जागा ओबीसीच्या मतावरती निवडून आल्या पाहिजेत. हे आपण लक्षात, कुणाच्या मतावरती निवडून आल्या पाहिजे? उद्या समजा या 57 जागा मराठा समाजाच्या मतावरती निवडून आल्या, ते कोणाबरोबर असतील? कोणाबरोबर असतील? तेव्हा आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे आणि आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे म्हणून आपल्याला असणारं 145चा आकडा गाठायचा आहे. तो 145चा आकडा आपल्याला गाठायचा असेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या 57 आरक्षणाच्या जागा आहेत या 57 आरक्षणाच्या जागा ओबीसीने झाडून पुसून मतदान केलं पाहिजे. यावेळेस मतदान आरक्षण याच्यासाठी असेल किंवा जनरल याच्यासाठी असेल, झाडून पुसून आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या गावातलं एकही मत जाणार नाही अशी परिस्थिती आपण करताना त्या आरक्षणासाठी आम्ही लढतो. त्या 90 काळचा असताना जो ओबीसी होता तो अडवाणीच्या रथ यात्रेबरोबर होता. आम्ही त्यांना म्हणालो, अरे बाबा पहिल्यांदा पत्रात पडले ते आपण वाचून घेऊ. मस्जिद पाडायची ती कधी पाडू शकतो आपण, त्याला घेणं देणं काय आहे. आज पडली काय आणि उद्या पाडली काय, फरक काय पडतोय? किंवा तुम्हाला म्हणत नाही प्रकाश आत्ताच पाडली पाहिजे. म्हटलं याच्या अंगात आता मर्यादा आली. ती म्हटलं होतं माझ्याकडे उतारा नाही की त्याची मर्यादा मी काढू शकतो. आणि म्हणून
आणि म्हणून जे मिळवलेलं आहे ते आता आपण टिकवलं पाहिजे हे लक्षात घ्या. जे मिळवलेलं आहे ते आपण टिकवलं पाहिजे. टिकवलं नाही तर मिळणार नाही हे लक्षात घ्या. का जनगणना ओबीसीची होईल की न ठराव होऊन सुद्धा अंमलबजावणी करणारे आपण नाही. आपण अंमलबजावणी करणारे असो तर आपण त्या ठिकाणी अंमलबजावणी करू. आपण जर अंमलबजावणी करणारे नसू तर ते लागू कुठे होणार. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की ही करो की मरो अशी असणारी लढाई, ही करो की लढो अशी असणारी मनाई आहे. मी पुन्हा असणारा एक विषय असं काढतोय की भारतीय जनता पक्षवाले काश्मीरमध्ये घुसखोरीचा येऊ देतात आहेत, होऊ देतात आहेत. याचं कारण की त्यांना पुन्हा जसा मुसलमानाचा मौलवी आहे तो ऐलान करतो कि इस्लाम खतरे में है, इस्लाम खतरे में है. मी एकदा त्या मौलवीला विचारलं, अरे बाबा तू म्हणतो इस्लाम खतरेमध्ये आहे, तुला म्हटलं इस्लाम सोडणार आहेस का? तुला अल्लाह अल्लाह तोबा 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 तोबा, आणि म्हटलं अल्लाह अल्लाह तोबा तोबा का करतोयस? म्हटलं तू जर म्हटलं होतं मुस्लिम धर्म सोडणार नसेल तर तो म्हटला खतरेमध्ये आला कुठून? खतरेमध्ये आला कुठून? फक्त म्हटलं जंगलामधली जशी हाकोळी असते तशी तू हाकोळी करत बसलेला आहेस. RSS वाले तेच आपल्याशी करतात की हिंदू खतरे में. जो हे सांगायला येईल त्याला तुम्ही मी जे मौलवीला विचारलं ते तुम्ही त्याला विचारला, अरे बाबा तू तुझ्या घरातला असणारा देवारा आहे तो काढून टाकणार आहेस का? त्याची पूजा अर्चा तू करणार नाहीस का? तू घरातला देवारा काढणार नाही, पूजा अर्चा थांबवणार नाही, मग खतरा आला कुठून? खतरा धर्मावरती नाही आहे, खतरा आरक्षणावरती आहे, हे लक्षात घ्या. फक्त धर्म खतरेमध्ये आहे ती आरोळी आहे. ओबीसीच्या बाजूने मग इथं बजरंग दल का उभं राहिलं? ओबीसीच्या बाजूने इथला असणारा विश्व हिंदू परिषद का उभी राहिली नाही? ओबीसीच्या बाजूने इथे असणारा RSS का उभी राहिली नाही? ओबीसीच्या बाजूने इथं असणारा BJP का उभी राहिली नाही? ओबीसी सुद्धा हिंदूच आहे, पण त्याच्या बाजूने का नाही? त्याचं कारण या सगळ्यांचा आरक्षणाला विरोध आहे हे आपण लक्षात घ्या. कोणती वाचून स्कोपला निघून जातोय तर निघून जाऊ द्या अशी यांची भूमिका आहे. आणि म्हणून इलेक्शन येईपर्यंत हे पक्ष कधीच भूमिका घेणार. माझं आव्हान आहे की यावेळेस आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे. आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट काय? एकाने बोला. आपलं टार्गेट 100 निवडून आणणं. 100 ओबीसी आमदार निवडून आणणं हे आपलं टार्गेट. 100 ओबीसी आमदार निवडून आणणं हे आपलं टार्गेट. दुसरं टार्गेट 57 आरक्षणाच्या जागा ज्या आहेत त्या ओबीसी निवडून आणणं हे दुसरं टार्गेट. तिसरं टार्गेट उमेदवार माझ्या समाजाचा आहे, म्हणजे तिथे असणारा माळी म्हणेल अरे धनगर उभा राहिला आता मी कशाला मतदान करू? अजिबात नाही, अजिबात नाही. धनगरांची फार मोठी परिषद झाली. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंढरपूरला 5 लाखाच्या वरती जमले होते धनगर समाज.
अनेक कार्यकर्ते त्याच्यातले म्हणत होते प्रकाश आम्हाला 2 जागा मिळाल्याच म्हणून समजा. म्हटलं दुधात साखर. 2 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होत्या. भारतीय जनता पक्षाची यादी आली, त्याच्यामध्ये एकही धनगर समाजाला उमेदवार नाही. जे 5 लाख जमूनही त्याला असणारा उमेदवारी मिळाली नाही. तर तेच कार्यकर्ते मला विचार काल जर प्रकाश आम्हाला एकही उमेदवारी मिळाली नाही. म्हटलं भारतीय जनता पक्षवाल्यांना विचार. त्याच्यातला एक प्रामाणिक कार्यकर्ता होता, त्याने उत्तर द्यायला दिलं, अरे बाबा तुम्ही ताकद महाराष्ट्राची दाखवा, तुम्ही थोडी मतदारसंघाची दाखवा. कुठल्या मतदारसंघामध्ये तुम्ही 40 आहात, कुठल्या मतदारसंघामध्ये 10 जागा. त्याच्यावर तुम्ही आमचं काही वाकडं करू शकतो. मी त्यांना म्हटलं त्याच स्टेजवरती माळी समाज, वंदन, बंजारा, दाभोळकर इतर सगळे जे ओबीसी आहेत यांचे नेते जर तुम्ही उभे केले असते त्या स्टेजवरती तर मेसेज वेगळा गेला असता, संदेश वेगळा गेला असता. संदेश काय गेला असता की धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची मूठ बांधली. धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची मूठ बांधली हा संदेश गेला असता. तुम्ही फक्त 10-15 हजार नसता तर एकेका मतदारसंघामध्ये लाख लाख मतदार तुम्ही दिसला असता. कोणाला नावता येणार नाही. लाख मतदान तुम्ही दिसला असतात आणि कोणाला डावलता येणार नाही. आपल्याला सुद्धा 7 तारखेला या आरक्षण यात्रेचं आपण सभेत रूपांतर करतोय. सभेत रूपांतर करतोय. सर्व ओबीसीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि ओबीसीच्या मासला असताना आवाहन करतोय आणि आरक्षणवादी आहे त्यांनाही आवाहन करतोय की आरक्षण आपल्याला वाचवायचं असेल तो ओबीसीचा राजकीय चेहरा दाखवणं हा महत्वाचा आहे. आणि 7 ऑगस्ट हा मंडल दिवस आहे. त्या मंडलच्या दिवशी ओबीसीचा राजकीय चेहरा आपण दाखवू. लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहू आणि तिथे ऐलान करू की आम्ही आमचं आरक्षण 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 आम्ही आमचं आरक्षण. जय भीम. नमस्कार.